साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे नवीन पनवेल येथील साई संसार सोसायटीमध्ये। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। साडेमाडे साई संसार या सोसायटी बद्दल थोडंसं जाणून घेऊयात। या सोसायटीचे सचिव कदम काका यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा। साई संसार सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे नेहमी गणेशोत्सव आणि ध्वजावंदनाचे कार्यक्रम दरवर्षी नेहमीप्रमाणे होतात। सर्व धर्माचे लोक इथं आहेत, महिला मंडळी और पुरुष मंडळी सर्व एकत्र असतात सर्वांनी, आणि गेट टुगेदर सुद्धा एकत्र असतो। त्याच्यामध्ये डान्स प्रोग्राम वगैरे असतात। ते सर्व प्रोग्राम आम्ही 31st वगैरे सर्व प्रोग्राम म्हणजे एकदम उत्साही आहेत सगळे लोक इथे। सगळेजण उत्साही आहात ना? साडेमाडे सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड साठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत, आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार। काय तुझं नाव काय? तुझं नाव काय? कस्तुरी विजय तायडे। तायडे, मला सांग तू शाळेत जातेस? हा। कोणत्या शाळेत? सेंट जोसेफ हायस्कूल। हा, मग कितवीला आहेस तू? सेकंड। आणि तुझ्या मैत्रिणी कोण कोण आहेत? स्वाती आणि मिनाला। मग तुम्ही सगळे मिळून दंगा करता शाळेत? म्हणजे मिसला त्रास देताना मग मिस काय करतात? काय नाही। काय नाही? मारत नाहीत? ओरडत नाहीत? अरे ओरडतात ना? बघ, पण मी तुला इथं अजिबात ओरडणार नाहीये। मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन। डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायचे एक एक करून। 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक। आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 16। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 6। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 41। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? जी तेलंग। तेलंग, काय करता तुम्ही? जॉब करते। कुठे? रिलायन्स इंडस्ट्रीज। तुम्ही मराठी आहे? नाही, कर्नाटक। कानडी आहात आणि आता महाराष्ट्रात आलाय। किती वर्ष झाली? 1 वर्ष झाले। बर, मग आता काय करमतं महाराष्ट्रात? हो हो। बर, मग घरी कोण कोण असतं इकडे? माय वाईफ, माय सन। अच्छा, म्हणजे फक्त 3 जणच तुम्ही राहता? बर, महाराष्ट्रामध्ये खरेदीचा अनुभव आहे ना? आहे। बघूयात आता किंमत कशी ठरवता तुम्ही या राऊंड मध्ये। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ओके, थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? मनीष खोपडे। खोपडे, वा वा वा। काय करतोस तू? मी आता 10वीची परीक्षा दिली, पास झालो। किती टक्के? 85। 85? बघितलं खोपड्यांची खोपडी किती तल्लक येते। क्या बात आहे सर। बर, पण मग आता 11वी 12वीला कशात लक्ष ठेवणार? 11वी 12वी आता सायन्स मध्ये करणार, मग खेळ सोडून देणार मी त्यात। खेळ सोडून देणार? नव्या खेळासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। या खेळासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। कदम काका, सोसायटीचे सचिव तुम्ही, आणि आज इथे खेळायला पण नशिबानं साथ दिली तुम्हाला। किती नशिबावर विश्वास आहे? 75%। 75% आणि 25%? 25% आपला स्वतःवर विश्वास आहे। स्वतःवर विश्वास आहे। मग घरामध्ये तुम्ही सचिवच का? हा, घरी सचिव। बर, मग काय कोणाचे हुकूम चालतात घरात? माझेच। नाही, सचिवाचे कसे हुकूम चालतील ना? सचिव फक्त माझेच चालतात। घरी कोण कोण असतं? माझी वाईफ, एक मुलगी एक मुलगा। अच्छा, आणि तुम्ही काय करता? मी एक जॉब करतो डीपी वर्ल्ड मध्ये। हा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये आहे ते। हा, त्याच्यामध्ये काम करतो एक्झिक्युटिव्ह म्हणून। बर, आणि मग हे काय करतात? मिसेस काय करतात? मिसेस नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जॉब करते। बर, मग दोघेही जॉब करता? बरोबर। बर, आणि मग तुम्ही मूळचे पनवेलचे? मी मूळचा सांगली जिल्ह्यामधील विटा गावचा। विटा गावचे? बर, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे।
या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यातलं पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिली निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत आपले खोपडे सरकार, त्यानंतर कदम काका आणि सर्वात शेवटी तेलंगणादा. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. 20 पीसेसच्या ह्या डिनर सेटमध्ये 4 मोठ्या, 4 मध्यम साईजच्या प्लेट्स, 4 डीप डिश आणि 4 मग आहेत. शिवाय हा सेट मायक्रोवेव्ह सेफ, डिशवॉशर सेफ, ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहे. या डिनर सेटची पहिल्यांदा किंमत सांगतोय मनीष. मनीष, हे घे 4 अंक आणि यातले 3 अंक वापरून तुला या डिनर सेटची किंमत ठरवायची. नीट विचार कर. याच्यामध्ये 4 मग आहेत, 4 डीप डिश आहेत, शिवाय याच्यामध्ये प्लेट सुद्धा आहेत. तुझ्याकडे जो 9 अंक आहे तो तू 6 म्हणून सुद्धा वापरू शकतोस. काय? 895. 895 रुपये. हो. पाठीमागे काय अंदाज आहे? किती असेल किंमत? 900. इकडे तुझा काय अंदाज आहे? 895. 895. ठाम आहेस या मतावर? चेंज करा. चेंज करायचं अजून? 985. 985. 985 गेली आहेस. हो. ही तरी ठाम आहेस का या मतावर? फिक्स. नक्की? हो. लिहायची ही किंमत? हा. लिहूयात मग. कदम काका, आता तुम्ही किंमत ठरवा. $987. 987. खोपडे साहेबांनी 985 सांगितली, तुम्ही 987. बर, किंमत जास्त वाटते कमी वाटते काय? बरोबर आहे. बरोबर आहे. हां. बर, बघा तुमच्याकडे अजून 5 क्रमांक सुद्धा आहे. 9चा 6 करू शकता, आकड्यांची फेरफार करू शकता, अजून वेळ आहे. 975. 975. ठाम आहे या मतावर? ठाम. लिहायची किंमत? लिहा. लिहूयात मग. तेलंगणादा, आता तुम्ही किंमत ठरवा. $897. 897 रुपये. ठाम आहे या मतावर? येस. किंमत बदलायची आहे? नाही. लिहून टाकायची ही किंमत? येस. लिहूयात मग. आपल्या स्पर्धकांनी या डिनर सेटची किंमत सांगितलेली आहे. मनीषनी सांगितलेली किंमत आहे 985 रुपये. कदम काकांनी सांगितलेली किंमत आहे 975 रुपये. तर तेलंग दादांनी सांगितलेली किंमत आहे 897 रुपये. पाहूयात या डिनर सेटची खरी किंमत किती येते. आणि या डिनर सेटची खरी किंमत आहे 795 रुपये. या किमतीच्या जवळची किंमत सांगितली होती तेलंग दादांनी, त्यामुळे त्यांना मिळते हा डिनर सेट. अभिनंदन. अभिनंदन दादा, थँक्यू. तुम्हाला हा डिनर सेट मिळालाय. आता याच्यात डिनर कुठे करणार? कर्नाटक की इथेच? इथेच. इथेच. हं. आणि कोणाकोणाबरोबर? वाईफ, पॅरेंट्स, माय सन. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपल्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्तच्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचंय. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, हिरवं पान आणि लाल रंग म्हणजे कोण? नीट विचार करा.